गुड मॉर्निंग. आज दुसरा रविवार आहे आणि पुन्हा एकदा आपणाला आपापल्या मंडळामध्ये भेटता येणार नाही आहे. असो, काही हरकत नाही आहे, परंतु आपण देवाचे उपकार मानावे की आपणाला व्हिडिओची फॅसिलिटी आहे, म्हणून आपण व्हिडिओद्वारे एकमेकाबरोबर देवाच्या वचनातून बोलू शकतो. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे त्या विषयाचं नाव मी जे दिलेलं आहे ते नाव हे आहे की करुणा पेक्षा देवाची करुणा ही फार मोठी आहे. परमेश्वराच्या वचनातून मी काही वचनं वाचतो, आपण लक्ष देऊया. निर्गमयाचा 12वा अध्याय 37 ते 42 वचनं. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुकोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळाशिवाय सुमारे 6 लाख होते. त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदाय सुद्धा गेला. तशी शेरडे मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणिक आणली होती. तिच्या बेखमरी भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते. मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही. त्यांना खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही. इस्रायल लोकांना मिसर देशात राहून 430 वर्ष लुटली होती. 430 वर्ष संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. याकरिता परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे. इस्रायल लोकांसाठी पिढ्याने पिढ्या परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे, म्हणून अवश्य पाळावी. आणखीन एक वचन वाचतो. पहिले करीतकाराचे पत्र याचा 13वा अध्याय 13 वचन. सारांश विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. प्रार्थना करूया. प्रिय आणि महान अशा देवापा, या वचनासाठी आम्ही तुझे उपकार मानतो आणि देवापा आम्ही प्रार्थना करतो की या वचनाद्वारे तू आमच्याबरोबर आज बोल. देवापा आमच्या परिवाराबरोबर बोल. मी बोलत असताना देवापा तू माझं सहाय्य कर आणि आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण जर मानवजातीचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या नजरेस येते. ती अशी की परमेश्वराने या पृथ्वीवरती गेल्या जवळजवळ 6000 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिढा आणल्या आणि वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. आपल्याला ठाऊक आहे, आदाम आणि हवेला त्याने निर्माण केल्यानंतर आदामाला असं वाटतं की त्याला आता देवापेक्षा जास्ती कळायला लागलं आहे आणि त्याने न सांगितलेलं फळ खाल्लं. त्याला हवेने दिलं होतं, परंतु दोघांनी मिळून ते फळ खाल्लं आणि देवाची आज्ञा मोडली आणि ते शापित ठरले. आपल्याला ठाऊक आहे की फारोने सुद्धा त्याच्यामध्ये गर्व, अहंकार निर्माण झाला आणि त्याला त्याच्या सामर्थ्याचा, त्याला असलेल्या गोष्टीचा आणि त्याच्या संपत्तीचा त्याला गर्व झाला आणि तो सुद्धा शापित ठरला आणि परमेश्वराने इस्रायल लोकांना त्यांच्यामधून बाहेर काढलं. आपल्याला ठाऊक आहे नबुखदनेस्सर सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःबद्दलचा गर्व आला. त्यांनी स्वतःची मूर्ती करावयास सांगितली आणि त्याच्या राज्यातील सगळ्या लोकांना त्या मूर्तीपुढे नमन करायला सांगितलं. परंतु एक दिवस असा आला की नबुखदनेस्सराने सुद्धा जो दानिएलाचा परमेश्वर होता त्याच्यावर विश्वास ठेवला. आपल्यालाही ठाऊक आहे की आपला जो परमेश्वर आहे, ह्या परमेश्वराला एखाद्याची सुटका करणे फार आवडतं, कारण की आपण त्याची मुलं आहोत, आपण त्याची मुली आहोत. म्हणून आपल्याला इतिहास दाखवतो की परमेश्वराने अनेक वेळा लोकांची सुटका केली आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला दिसतं की त्याने लोटाची सुटका केली. त्यानंतर आपल्याला दिसतं की इस्रायल लोक जे 430 वर्ष दास्यामध्ये होते त्यांची सुटका केली. आपल्याला ठाऊक आहे जो कुष्ठरोगी होता त्याला त्याने बरं केलं. आपल्याला माहिती आहे की जो भूताने पछाडलेला एक मनुष्य होता त्याला त्याने मोकळं केलं. आणि आपल्याला ठाऊक आहे की त्याने अनेक पीडा सुद्धा थांबवल्या. होय, तो शास्त्र आपल्याला सांगतं की तो देव आपल्यावरती प्रीती करतो आणि आपली सुटका करणार आहे. आपल्याला सांगितलं गेलं आहे की 21 दिवस आपण लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये राहणार आहे. याचा अर्थ आपल्यामधील घरातून कोणीही बाहेर पडणार नाही. परंतु आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला जो परमेश्वर आहे तो परमेश्वर याही परिस्थितीमधून आपली सुटका करणार आहे आणि तो लवकरच आपली सुटका करेल. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला दिसते की देव जो आहे तोच मनुष्याची सुटका करतो. इस्रायली लोकांनी 430 वर्ष
430 वर्ष ते दास्यामध्ये होते, पण त्यांनी प्रार्थना करण्याचं थांबवलं नाही. 430 वर्ष त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली की परमेश्वरा, या परिस्थितीमधून, या गुलामगिरीतून परमेश्वरा आमची सुटका कर. आणि आपल्याला दिसून येतं, निर्गमच्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की मोशेला त्याने पाठवलं, एक सुटका करणारा, एक दास्यातून बाहेर काढणारा असा व्यक्ती त्याने पाठवला. आणि आपल्याला दिसतं की त्याने 10 पिढ्यांद्वारे त्या मिस्री लोकांची सुटका केली. त्यांनी प्रार्थना केली, परमेश्वराने सुटका करणारा पाठवला, त्यांनी चमत्कार बघितले आणि त्यांची अद्भुतरित्या सुटका झाली. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाब ही आहे की देव जो आहे तो पुरवठा करणारा देव आहे. आता आपण वरील वचनं जी वाचली, सुरुवातीला मी जी वचनं वाचली त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की जेव्हा इस्रायली लोक बाहेर पडले तेव्हा ते जवळजवळ 6 लाख लोक होते. काही ठिकाणी असं म्हटलंय ते 6,30,000 लोक होते. आणि जेव्हा इतके लोक बाहेर पडले तेव्हा त्या घाईघाईमध्ये त्यांनी जेवण बनविण्यासाठी काही घेतलं नव्हतं. थोडंसं कणिक होतं, त्या कणिकाची म्हणजे पिठाच्या त्याने भाकरी केल्या, खमीरा विणा केल्या आणि त्याने त्या तेवढ्या खाल्ल्या. त्याला माहीत नव्हतं की पुढं काय घडणार आहे. तो जो प्रवास होता मिसर देशापासून कनान देशापर्यंतचा प्रवास 11 दिवसाचा होता. परंतु आपल्याला दिसून होतं तो प्रवास त्यांचा लांबला. आपल्या 21 दिवसाचा हा कारावास म्हटलं किंवा जर लॉकडाऊन सिच्युएशन म्हटली तर कदाचित ही सुद्धा वाढेल. आपल्याला काही ठाऊक नाही. आपल्याला दिसून येतं जेव्हा त्यांनी मिसर देश सोडला तेव्हा त्यांच्याबरोबर मोशे होता आणि त्या मोशेने त्यांचं नेतृत्व केलं. इस्रायली लोक जे होते ते काळजी करत असतील की आता पुढे ते कसं जगणार. परंतु आपल्याला दिसून येतं त्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडली नाही. ते अत्यंत उत्तमरित्या त्या अरण्यामध्ये 40 वर्ष त्यांनी तो प्रवास केला. आपल्याला दिसून येतं की त्यांच्याकडे पुरेसं सामान नव्हतं, पण त्यांचा जो परमेश्वर आणि आपला परमेश्वर ज्याला यहोवा यिरे म्हटलेला आहे तो परमेश्वराने त्यांना सगळ्याचा पुरवठा केला. त्यांच्याकडे सामग्री नव्हती, त्यांच्याकडे कपडे नव्हते, त्यांच्याकडे दुसरे जोडी चपला नव्हत्या, त्यांच्याकडे पिण्याचं पाणी नव्हतं, त्यांच्याकडे जेवण बनवण्याचं साधन नव्हतं. परंतु आपल्याला दिसतं की त्यांना मान्ना दिला गेला. ते थकले, मान्ना खाऊन खाऊन थकले आणि त्यांना लाभे दिले गेले. त्यानंतर त्यांना खडकामधून पाणी पाजलं गेलं. त्यांच्याबरोबर एक अगदी स्तंभ चालत होता. त्याच प्रकारे दिवसा ते चालत असताना त्यांच्या डोक्यावरती एक मेघ होत असा आणि ते त्या सावलीमध्ये चालत होते. आपल्याला दिसून येतं ज्या कोणत्या गोष्टीची गरज होती ती परमेश्वराने त्यांची ती पूर्ण केली, कारण देवाने त्यांच्यावरती प्रीती केली. दुसरी आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला दिसून येते की देव जो आहे तो अपेक्षा आपल्याकडून एकच करतो की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा. देवाचं वचन आपल्याला सांगतं की जे पाहत नाहीत आणि विश्वास ठेवतात ते धन्य आहेत. परमेश्वराची इच्छा होती की त्या इस्रायली लोकांनी सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवावा. परंतु त्या 11 दिवसाच्या प्रवासामध्ये इस्रायली लोकांनी त्याच्या विरुद्ध कुरकुर केली. मोशे विरुद्ध केली म्हणजे त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली. त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही की परमेश्वर त्यांचा पुरवठा करणार आहे आणि तो त्यांच्याबरोबर राहणार आहे. आपल्याला दिसून येतं की देवाची इच्छा होती त्यांनी विश्वास करावा, परंतु त्यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला. देवाची इच्छा होती की त्यांनी ऋणी असावं, देवाचे उपकार मानावे, परंतु ते अनुपकारिक राहिले. देवाची इच्छा होती की त्यांनी काळजी करू नये, परंतु त्यांनी काळजी केली. आणि एका वेळेस आपल्याला दिसतं की त्याने मोशेला दगडमार करण्याचा सुद्धा त्याने विचार केला. त्यांनी फक्त अपेक्षा अशी केली होती की त्याच्या लोकांनी ज्यांना तरी सोडवून आणलं आहे अद्भुत अशा पिढ्यांद्वारे त्यांनी त्याच्यावर भरोसा ठेवावा. परंतु इस्रायली लोकांनी त्याच्यावर तो भरोसा ठेवला नाही. म्हणून आपल्याला दिसून येतं ते इस्रायली लोक जे होते त्या 11 दिवसाचा प्रवास त्यांचा 40 वर्षाचा झाला. आणि 40 वर्षामध्ये जितके काही लोक त्या मिसर देशामधून निघाले, सर्व अरण्यात ते मरण पावले. परमेश्वराची इच्छा आहे की आपण उपकारिक असावं. पुढची गोष्ट, परमेश्वराची उपस्थिती नेहमी त्यांच्याबरोबर होती. त्याची इच्छा आहे की त्याने आपल्याबरोबर नेहमी राहावं. त्याला इतक्या लोकांचं जेव्हा मरण झालं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. नोहाच्या काळामध्ये जेव्हा त्याने संपूर्ण पृथ्वीचा नाश केला तेव्हा त्याचं देवाचं वचन आपल्याला सांगतं की त्याला पाहून ते वाईट वाटलं आणि तो म्हणाला की पुन्हा कधी मी या पृथ्वीचा नाश पाण्याने करणार नाही. परमेश्वर नेहमी त्यांच्याबरोबर होता. देवाचं नावच आहे इमॅन्युअल. याचा अर्थ आमच्या बरोबर देव, आणि देव आमच्या बरोबर आहे. तर आज या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर आहे. त्याने आपल्याबरोबर करार केला आहे. तो म्हणाला मी तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि मी तुम्हाला कधीही टाकणार नाही.
40 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतं त्या एवढ्या लाख लोकांच्या बरोबर तो नेहमी होता आणि त्यांना कधी एकटं असं टाकले नाही. तर आज एक बहिणीनं भावांनो, मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो. परमेश्वराचं वचन म्हणतं 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं वचनसुद्धा आपण अगोदर वाचलं की सारांश विश्वास, आशा आणि प्रीती. ह्या 3 गोष्टी विश्वास, आशा, प्रीती ही 3 टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. करिंथकरासपत्र याचा 13वा अध्याय, पहिले करिंथकरासपत्र याचा 13वा अध्याय आणि 13 वचनामध्ये हे लिहिलेलं आहे. विश्वास याच्यावर की देव आपला सांभाळ करीन, आशा की देव लवकरच या विषाणूचा नाश करेल आणि प्रीती आपली देवावरील आणि लोकांवरील प्रीती वाढेल. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, तुमचा परिवार सुरक्षित राखो, आपल्या सगळ्यांचा विश्वास वाढो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. परमेश्वर तुम्हा सगळ्यांचा सांभाळ करो, तुमची विश्वासामध्ये वाढ व्हावो, देवावर अधिक अधिक तुमची प्रीती वाढो आणि तुमची आशा दिवसेंदिवस मोठी होत जावो. थँक्यू व्हेरी मच. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर माझा जो हा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, हा संदेश शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, यासाठी की पुढे येणारे संदेश तुम्हाला ऐकता येतील आणि पाहता सुद्धा येतील. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल.